Good morning friends. Standard 9 Mathematics Part 2. Today we are going to learn from this problem set 2. विद्यार्थी मित्रांनो, गणित इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील प्रश्नसंच 2 हा भाग आज आपण इथे अभ्यासणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण प्रश्नसंच 2 मधील हा भाग. आपल्याला सुरुवातीला प्रश्नसंच 2 दिसतो इथे बघा, त्यातला प्रश्न आपल्याला बघता येईल. पान नंबर तुमच्याकडे जे पान नंबर 22 आहे त्या 22 पान नंबर वरती आपल्याला हा प्रश्न बघता येईल. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही पुस्तक उघडून ठेवा, तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला प्रश्न बघूया. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाइन्स देन द सम ऑफ द इंटेरियर अँगल ऑन द सेम साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल इज ऑप्शन नंबर ए 0 डिग्री, ऑप्शन नंबर बी 90 डिग्री, ऑप्शन नंबर सी 180 डिग्री आणि ऑप्शन नंबर डी 360 डिग्री. हाच प्रश्न आपण मराठीतनं पण अभ्यासूया. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूला आंतरकोनाच्या बेरीज टिंबटिंब असते 0°, 90°, 180° आणि 360°. तुमची वेळ सुरू होते आत्ता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 180 डिग्री. आपल्याला 180° असं हे उत्तर सांगता येईल. आपल्याला माहिती आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या मापाची जोडी परस्परांची पूरक कोन असते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया बघा. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोन तयार होतात. दोन रेषा आहेत ह्या आणि त्यांना जर एका छेदिकेने छेदले असेल तर इथे किती कोन तयार होतात आपल्याला तो भाग बघायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी पण तुम्हाला एक 10 सेकंदाचा वेळ दिला जाईल आणि तुमची वेळ सुरू होते आता. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, या आपल्याला सांगता येईल की इथं 8 कोन तयार होतील. आपण बघितलं ही पहिली रेषा आहे, ही दुसरी रेषा आणि त्यांची ही ट्रान्सव्हर्सल ही छेदिका असेल. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोन तयार होतात. इंग्रजीमधून पण आपल्याला प्रश्न वाचता येईल. The number of angles formed by the transversal of two lines is dash dash dash. So we can draw the two lines here 1, 2. And we are just, this is the transversal, and what we are say that this is the first, second, third, fourth, fifth, sixth, seventh and 8th. So there are the 8 angle we just formed. So here also the option is option C 8. इथे सुद्धा आपल्याला काय सांगता येईल, पर्याय क्रमांक 3 सांगता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. The transversal intersect two parallel lines if measures of one angle is 40 degree then the measure of the corresponding angle is a dash dash dash. जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या एका कोनाचे माप जर 40° असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप आपल्याला सांगायचे. तर तुमची वेळ सुरू होते आता. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, संगत कोनाची मापे हे जर दोन समांतर रेषा असतील तर संगत कोनाची मापे एकरूप असतात. म्हणून हा सुद्धा कितीचा कोन असेल, आपल्याला 40° कोन असेल असं आपल्याला इथे लिहिता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. इन ट्रायंगल ABC angle A is 36 degree, angle B is 48 degree, then what is the angle C? जर आपल्याला त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC दिलेला आहे आणि त्रिकोण ABC मध्ये काय दिलेलं आहे बघा, कोन A बरोबर 76 डिग्री दिलेला आहे. हा आपण A धरूया, हा 76 डिग्री. एक दिलेला आहे, दुसरा 48 डिग्री.
तर कोन सी काढायचा आहे. तर आपल्याला काय करता येईल बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 असते. म्हणजे आपल्याला काय करता येईल बघा, ह्या दोघांची बेरीज 180 मधून वजा करता येईल. आणि ह्याचं उत्तर पण तुम्ही सांगा. इथं पण पर्याय दिलेले 4, 66, 56, 124 आणि 28. तुमची वेळ सुरू होते आता. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेला पर्याय आपल्याला ठीक आहे चेकआउट करून घेता येईल बघा. आपल्याला कसं सोडवायचं आहे हा पर्याय बघा. 76 अधिक 48 बरोबर किती लिहिता येईल? 8 आणि 6 14, 4 1, 7 आणि 5 12, 124 डिग्री. ह्या दोघांची बेरीज किती झाली बघा 124 डिग्री. आणि आपल्याला कोन सी काढत असताना आपण काय करतो 180 वजा 124 बरोबर काय मिळेल आपल्याला? 10 न 4 गेले 6, म्हणजे 6 शेवटी असणारे दोन पर्याय आहेत. तरी आपल्याला बघावं लागेल 6 आणि मग 4 1, 13 आणि 5 18, म्हणून आपल्याला इथे किती लिहिता येईल 5. म्हणजे आपल्याला 56 डिग्री हे उत्तर सांगता येईल. आणि 56 डिग्री हा आपल्याकडे पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. आपण पण सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. इथं काय येईल बघा, ऑप्शन नंबर बी 56 डिग्री. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा भाग लक्षात घेता येईल. शेवटचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण बघूया. इन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल इफ मेजर्स ऑफ वन ऑफ द अल्टरनेट इंटिरियर अँगल इज 75, देन द मेजर्स ऑफ द अदर अँगल इज डॅश डॅश डॅश. जर दोन समांतर रेषांना एकाच्या दिशेने छेदले असता एका आंतर इंटिरियर अल्टरनेट अँगल म्हणजे एका आंतरकोनाचे माप आपल्याला किती दिलेलं आहे बघा 75 डिग्री दिलेला आहे. तर दुसऱ्या त्याचा जो कोन असेल तो सुद्धा किती असेल बघा 75 डिग्रीचा असेल. कारण व्युत्क्रम कोन कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. इफ टू लाईन्स आर पॅरलल अँड वन ट्रान्सव्हर्सल इज इंटरसेक्टिंग देम देन द फॉर्मिंग इंटिरियर अँगल alternate interior angles are also congruent, so we know the angle is 75 degree. So student, तर विद्यार्थी मित्रांनो आपण 5 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न बघितले. आपल्याला काय आलं? पहिल्याचं उत्तर 180, दुसऱ्याचं 8 म्हणजे ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर ए 40 डिग्री, ऑप्शन नंबर बी 56 डिग्री and the last one is option number C 75 degree. So students, we can write here the answers. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. रे पी क्यू अँड रे पी आर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. पॉइंट बी अँड ए आर इन द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ द अँगल क्यू पी आर रिस्पेक्टिव्हली. रे पी बी अँड रे पी ए आर परपेंडिक्युलर टू इच अदर. Draw the figure showing all these rays and write number 1 a pair of the complementary angles, number 2 a pair of the supplementary angles, and number 3 the pair of the congruent angle. मराठी माध्यमच्या पुस्तकातून सुद्धा हा प्रश्न बघूया बघा. स्टार केलेला प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. किरण पी क्यू आणि किरण पी आर परस्परांशी लंब आहेत. बिंदू पी हा क्यू पी आर च्या अंतर्भागात व बिंदू ए हा कोन आर पी क्यू च्या बाह्य भागात आहे. किरण पी बी आणि किरण पी ए परस्परांना लंब आहेत. यावरून आकृती काढा व खालील कोनांच्या जोड्या लिहा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा प्रश्न सोडत असताना आपण जिओजेब्राचा उपयोग करूया. आपण जिओजेब्राच्या पेजवर जाऊया बघा. हे जिओजेब्राचं पेज आहे. आपल्याला ह्या जिओजेब्राच्या पेज मध्ये आपल्याला ग्राफिक व्ह्यू मध्ये हा भाग आपल्याला बघता येईल. ठीक आहे बघा, इथं बघितलेलं आहे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. आधी सुरुवातीला एक कोन काढायचा आहे. तो किती अंशाचा असला पाहिजे? 2 किरण आणि ठीक आहे आपल्याला अँगल मेजर विथ द गिव्हन साइज 90 डिग्री दोघांमध्ये दाखवलेला आहे. पहिला कोन ए बी आणि इथं काय किती डिग्री येणार आहे बघा 90 डिग्री येणार आहे. ठीक आहे, आपल्याला हा तिसरा बिंदू इथं ए डॅश घेतलेला आहे. ठीक आहे, लक्षात घेता येईल आपल्याला ए डॅश. आपल्याला आता नाव बदलायचे बघा. आपल्याला उदाहरणार्थ काय नाव दिलेले आहेत? किरण पी आर आणि किरण पी क्यू आणि पी आर परस्परांशी लंब आहेत. जो पहिला असेल तो पी क्यू असेल
आणि दुसरा पी आर असेल, म्हणजे इथं आपण ह्या बिंदूचं नाव बदलूया, पी करूया, हा क्यू करूया. बाय डिफॉल्ट नाव येत असतात ते आपल्याला ज्यावेळेस आपण सोडत असतो त्यावेळेस पी क्यू आणि हा पी आर होईल. ठीक आहे, आपल्याला रिनेम करून घेता येईल. ठीक आहे, आपल्याला इथं रेज काढता येतील, किरण काढूया आपण. हा किरण पी आर झाला, पी क्यू झाला, आणि दुसरा हा किरण पी आर. तर साधारणतः पहिल्यांदा आपल्याला असं दिलेलं आहे. त्यानंतर आपण प्रश्न बघा आणखीन एकदा बघूया काय दिलेलं आहे. किरण पी क्यू आणि पी आर परस्परांशी लंब आहेत. बिंदू बी हा कोण क्यू पी आर च्या अंतर्भागात आहे. बी कुठे आहे बघा, अंतर्भागात आहे. म्हणजे आपल्याला इथं पुढचा जो बिंदू घ्यायचा आहे तो कुठे आला पाहिजे, आपला अंतर्भागात आला पाहिजे. आपण इथं घेऊया पुढचा बिंदू बी, आणि ए बाहेर आहे म्हणून आपण आधी ए घेऊया, म्हणजे बाय डिफॉल्ट नाव येतील तिथं. ए बिंदू इथं घेतला आपण, आणि बी बिंदू कुठे आहे बघा, आतमध्ये आहे. आता ह्यामध्ये पण दोघांमध्ये पण कसं आहे, 90 अंशाचा कोन आहे. म्हणजे इथं कसं काढता येईल आपल्याला, पहिल्यांदा आपण किरण घेऊया, आणि आता इथं आपल्याला काय असणार आहे बघा, हा पण 90 अंशाचा कोन असणार आहे. एक जो बिंदू बी आहे तो आतमध्ये आहे, आणि जो दुसरा बिंदू आहे ए तो बाहेर आहे. म्हणजे आपल्याला तो बाहेरचा पण काढता येईल. फक्त आता ह्या कसं असल्या, ह्या दोघांमध्ये पण 90 अंशाचा कोन आहे, म्हणून आपल्याला 90 अंशाचा कोन असलेला काढता येईल. हा जो बी डॅश आहे तिथं ए आपल्याला घ्यायचा आहे. आपण घेऊया बघा, हा बी डॅशच्या जागी ए घेऊया, किंवा ह्याला जरी नेम आपण ए असं करूया तरी पण आपल्याला चालेल. आपण इथं ए असं रिनेम करूया, आणि हा डिलीट करूया. ठीक आहे, तर जो पुढचा दुसरा किरण आपण काढणार आहे तो कसा काढणार आहे बघा, रे. तर ठीक आहे, साधारणतः आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, आर पी क्यू हा 90 अंशाचा कोन आहे. बी पी ए हा सुद्धा आपल्याला 90 अंशाचा, दोन कोन आपल्याला इथं लक्षात घेता आलेला आहे. तर साधारणतः आपली आकृती जी असणार आहे ती अशा स्वरूपाची आकृती असणार आहे. आपल्याला प्रश्न कसा विचारलेला आहे बघा, आकृती काढा आणि त्यावरून खालील कोनांच्या जोड्या. आता कोटी कोणाची पहिली जोडी लिहायची आपल्याला. कोटी कोणाची व्याख्या काय, आपल्याला काय माहित आहे, कुठल्या कोणाला कोटी कोण म्हणलेला आहे, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते अशा कोणाला आपण काय म्हणलेलं आहे, कोटी कोण म्हणलेला आहे. म्हणजे इथं पहिला कोटी कोण कुठला येईल बघा, हा पहिला कोण झाला आणि हा दुसरा कोण झाला. हे दोघं कसे आहेत, एकमेकांशी 90 अंशाचे कोण आहेत. म्हणून ही एक जोडी झाली, कोण आर पी बी. कोटी कोणांच्या जोड्या लिहितोय आपण, आर पी बी. ठीक आहे, आपण थोडंसं आणखी व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करूया. इथं लिहूया आपण, कोण आर पी बी, आणि त्याचा कोटी कोण काय बघा, त्याची दुसरी जोडी लिहितोय आपण, कोण बी. इथे दिसते आपल्याला आर पी बी म्हणलं तर दुसरा कोण कुठला येतोय, बी पी क्यू. कारण ह्या दोघांच्या कोणाच्या मापाची बेरीज किती दिसते आपल्याला, 90 अंश दिसते. ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्यांना आपण काय म्हणलेलं असतं, परस्परांचे पूरक कोण म्हणलेलं असतं. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला, बी पी क्यू, बी पी क्यू. तसं आपल्याला आणखीन काय दिसते बघा, बी पी क्यू आणि क्यू पी ए हे सुद्धा एकमेकांचे कोटी कोण आहेत. म्हणून काय लिहिता येईल, कोण. आता हे चिन्ह मी थोडंसं आवर्जून वापरतोय कारण कोणाचं चिन्ह आपल्याला इथे घेता येत नाही. कोण बी पी क्यू व दुसरा त्याचा जोडीचा कुठला कोण आहे, कोण ए पी क्यू. हे सुद्धा एकमेकांचे कोटी कोण आहेत. म्हणजे कोटी कोण कोणाला म्हणलेलं आहे आपल्याला लक्षात घेता येईल. मी रंग बदलून दुसरा कोटी कोण काढतोय बघा, आपल्याला ते लक्षात घेता येईल. हा पहिला कोटी कोण आपण लिहिलेला होता, ह्या सारख्या रंगाने दाखवला होता. आणि दुसरा काय बघा, ह्या दोन कोणाच्या मापाची बेरीज सुद्धा किती असणार आहे, 90च असणार आहे. म्हणून ह्या दोन कोणाला सुद्धा काय म्हणलेलं आहे बघा, एकमेकांचे कोटी कोण म्हणलेले. साधारणतः आपल्याला दोन जोड्या अशा पद्धतीनं लिहिता येतील ह्या कोटी कोणांच्या. पूरक कोणाच्या जोड्या म्हणजेच काय, ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश होते
त्यांना आपण एकमेकांचे पूरक कोन असं म्हणलेलं आहे. म्हणजे आता इथं दोन कोणाचे कुठले कोन घेता येतील की ज्यांची 180 बेरीज येणार आहे. ठीक आहे, आपल्याला बघता येईल बघा कुठले दोन कोन. पहिला जो कोन आहे तो 90 अंशाचा आर पी क्यू. आपल्याला पहिला कोन लिहिता येईल कोन आर पी क्यू. आर पी क्यू ह्याचं 90 अंश माप आहे. आणि दुसरा पण 90 अंशाचा घेता येईल आपल्याला बी पी ए. हा पण आपल्याला 90 अंशाचा आहे म्हणून बी पी ए हा आपल्याला दुसरा कोन घेता येईल. ह्या दोन कोनाच्या मापाची बेरीज किती आहे 180 अंश आहे. म्हणून आपण हे एकमेकांचे कसे म्हणलेले आहेत पूरक कोनाचे म्हणलेले. इथे दिसतंय आपल्याला दुसरं पूरक कोनाची जोडी. आता एकरूप कोन कुठले आहेत बघा. एकरूप कोन म्हणजे ज्यांची मापे सारखी असतात. म्हणजे हे 90 वाले आहेत तेच एकरूप आहेत. म्हणजे इथं आपल्याला लिहिता येईल बघा हे दोन कोन सुद्धा एकरूप आहेत. हे काय लंबदुभाजक वगैरे बाकीचं काय सांगितलेलं नाही. म्हणजे दुसऱ्याचं आणि तिसऱ्याचं उत्तर इथं आर पी क्यू आणि बी पी ए असंच असणार आहे. तर साधारणतः आपल्याला ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीनं सोडवता येऊ शकतं. आपल्याला आधी आकृती काढावी लागेल. एक पहिला काटकोन आहे आणि दुसरा सुद्धा काटकोन आहे. बी हा आतल्या भागात आहे आणि ए हा बाहेरच्या भागात आहे. जर आपल्याला समजा हा बिंदू जर सरकवायचा म्हणलं, कारण हे आपण काय लिहू शकलो नाही बघा. हा जर बिंदू आपण सरकवला तर काय होतंय लगेच. ठीक आहे, आपण थोडंसं बघूया, मुवमेंट करून घेऊया आपण. हा जर कोन सरकवला तर बघा हा कुठं पण येऊ शकतो अंतर्भागात असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जे म्हणलेलं होतं का ते दुसरे बाकीचे कोन दाखवता काय येणार नाही. तर इथपर्यंत हा बी येऊ शकतो. आपल्याला जिओजेब्राच्या मदतीने हे लक्षात घेता येईल. इथपर्यंत हा घेता येऊ शकतो. अट काय दिलेली होती तो अंतर्भागात असला पाहिजे, तर अंतर्भागात आहे. किंवा हा इथपर्यंत पण जाऊ शकतो. हा दुसरा जो काटकोन आहे तो आपण एवढ्या पद्धतीने अँगल मध्ये फिरवू शकतो. तो आतमध्ये असला पाहिजे बी बिंदू आणि ए बिंदू हा त्याच्या बाहेर असला पाहिजे. म्हणजे आपण जे आता फिरवलेली आकृती आहे त्याशी कुणी कशी जरी आकृती काढली असेल तर त्या सगळ्या आकृत्या बरोबर आहेत. बरोबर मध्यभागी यावं असं इथं अपेक्षित नाही. आता आपण इथं दाखवतोय बघा बिंदू ए बी कुठं लिहिता येतं आपल्याला, फक्त आतमध्ये लिहायचं आहे बी. इथं दिसते आपल्याला आकृतीत. बाहेर येते का बी बिंदू नाही आणि ए बिंदू आतमध्ये येतो का नाही. पण ह्यांच्यातला कोन मात्र 90 अंशाचा राहतोय. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं आता जी फिरती आकृती त्यापैकी कशी जरी आकृती काढलेली असेल तर ती आकृती त्याची बरोबरच असणार आहे. आपल्याला हा फक्त भाग लक्षात घ्यायचा आहे की हा पहिला काटकोन आहे आणि दुसरा पण काटकोन आहे. म्हणून आपण लिहिताना सुद्धा कसं लिहिले होतं बघा कोटिकोन एकमेकांचे कसे होतील पहिला दुसरा असे दोन दोन कोन एकमेकांचे कोटिकोन होतील. आणि पूरक कोन कसे होतील. पूरक कोन म्हणजे काय दोघांच्या मापाची बेरीज 180 अंश व्हायला पाहिजे. म्हणजे पहिला 90 अंशाचा कोन दुसरा 90 अंशाचा कोन त्यांची बेरीज 180 अंश होते. आणि तिसरं काय विचारलेलं होतं आपल्याला बघा प्रश्नात एकरूप कोन. तर एकरूप कोन कुठले हे दोनच कोन आहेत 90 अंशवाले एकरूप. कारण हा आतलं माप बदलणार आहे त्यामुळे आपण आतल्या कोणाची लिहायची काय आवश्यकता नाही किंवा ते येईलच असं नाही. जर तुम्ही समजा साधारणतः काढलेला असेल सारखा बाबा कोन दुभाजक तर तो गोष्ट वेगळी तुम्हाला वाटेल. पण आपल्याला शेवट काय सांगितलेली नाही. त्यामुळे आपल्याला इथं काय लिहिता येईल बघा एकरूप कोन किंवा हे जे पूरक कोन आहेत त्याची एक जोडी लिहिता आली, एकरूप कोनाची एक जोडी लिहिता आली आणि आपल्याला कोटी कोनाच्या 2 जोड्या इथं लिहिता आल्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया बघा. जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला लंब असेल तर ती दुसऱ्या रेषेलाही ती लंब असते हे सिद्ध करा. इंग्रजी माध्यमातून बघा. टू प्रूव्ह इफ a line is perpendicular to one of the two parallel lines then it is perpendicular to the other line also. आपण ही साधारणतः आकृती कशी असेल ती बघूया बघा. आपल्याला दोन लाईन दिलेल्या आहेत बघा. आपल्याला इथं दोन सेगमेंट घेऊया. लाईन घेण्यापेक्षा लाईन म्हटलं तर ते इन्फिनाइट येतात. पहिली आपण सेगमेंट घेतली AB. The second one is also the we can take here CD. आपण हे ऍक्च्युअली तर लाईन घ्यायची आपल्याला, पण आपण जर लाईन घेतली तर आउट ऑफ फ्रेम जातात ह्या. ठीक आहे, आपल्याला समजून घेण्यासाठी आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय केलं इंटरसेक्टिंग द लाईन. जर समजा ही इंटरसेक्टिंग लाईन असेल ती काय दिसते आपल्याला बघा एका रेषेला लंब आहे. म्हणजे इथं लंब आहे. आपल्याला इथं पुढचा पॉईंट घेता येईल बघा. पॉईंट इथं दुसरा पुढचा तर ती दुसऱ्या ठिकाणी पण लंब असणार आहे. कसं आपल्याला सिद्ध करता येईल बघा. आपण जर ह्याचं मेजरमेंट घेतलेलं असेल अँगल आपल्याला काउंट करायचा मोजायचा आहे DGE हा 90 आहे. तर आपल्याला काय सिद्ध करायचं हा पण 90 असेल. ऑलरेडी इथं आपण जे सिद्ध आहे ते इथं दिसत असतं. पण हा जर 90 असेल आणि ह्या जर दोन समांतर रेषा असतील तर आपण काय केलेलं असतं बघा त्याचे संगत कोन कसे असतात एकरूप असतात. म्हणून जर हा जर कोन 90 अंशाचा असेल EGD तर दुसरा काय येईल GHP हा सुद्धा आपल्याला 90 अंश दाखवता येईल. कारण इथं कोणती कसोटी ती करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट संगत कोन कसोटी म्हणून हा पण 90 होईल आणि हा पण
90 होईल. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीनं हे दोन कोन किंवा आपल्याला एकदा आकृती समजली की आपल्याला काय काढायचंय, आपल्याला आकृती काढता येईल किंवा दाखवता येईल. तर आपल्याला जे तीन रेषा दिलेल्या आहेत, ही रेषा आहेत ऍक्च्युली आपण सेगमेंट मध्ये दाखवलेत कारण ते इन्फिनाइट जातात म्हणून, ही पण रेषाच आहे. आणि इथं आपल्याला एक कोन 90 अंशाचा आहे म्हणून दुसरा सुद्धा इथं काय आपल्याला दाखवायचं, तर 90 अंशाचा कोन आहे हे आपल्याला दाखवायचं होतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. In figure 2.24, measure of the some angles are shown using the measures. Find the measures of angle X and angle Y and hence show that the line L parallel line M. आपल्याला काय करायचं बघा, ह्यांचे कोन दाखवायचे आहेत आणि कोन दाखवून काय सिद्ध करायचे की रेषा L आणि रेषा M समांतर आहेत. आपल्याला हा प्रश्न इथं पण सोडवता येईल बघा. हा जर 130 अंशाचा असेल तर अपोजिट अँगल टेस्ट विरुद्ध कोनाच्या कसोटीनुसार आपल्याला हा काय सांगता येईल 130 अंश आहे हे आपल्याला इथं दाखवता येईल. त्यानंतर हा 50 आहे मग हा सुद्धा काय होईल बघा 50 आहे असं आपल्याला दाखवता येईल. म्हणजे कोन अँगल X is equal to 130 डिग्री आणि अँगल Y is equal to 50 डिग्री. आपल्याला X आणि Y ची माप विरुद्ध कोन जे आहेत विरुद्ध कोनाच्या कसोटीनुसार दाखवता येतील. पण आपल्याला काय करायचं जर असं असेल तर ह्या दोन रेषा समांतर आहेत ते दाखवा. X ची किंमत मिळाली आपल्याला 130 आणि ही 50, ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते 180. जर आंतरकोनाच्या मापाची बेरीज जर 180 अंश येत असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात म्हणून आपल्याला रेषा L आणि रेषा M ह्या समांतर आहेत हे सिद्ध करता येईल. किंवा हा जर 50 असेल तर हा 130 होईल रेषा जोडीतील आणि करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत. कुठली जरी एक टेस्ट सॅटिस्फाय झाली तरी पण आपल्याला त्या दोन रेषा समांतर आहेत हे सांगता येईल. आंतरकोन कसोटी असेल किंवा संगत कोन कसोटी असेल या कसोटीनुसार आपल्याला ह्या दोन रेषा समांतर आहेत हे सांगता येईल. पण आपल्याला इथं काय लक्षात घेता आलं बघा 130 हे विरुद्ध कोन असल्यामुळे X बरोबर 130 येईल आणि Y बरोबर 50 येईल. ते दोघं एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत हे आपल्याला. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूया बघा. पुढचा प्रश्न काय दिला, लाईन AB पॅरलल लाईन CD पॅरलल लाईन EF. AB CD EF ह्या एकमेकींना समांतर आहेत आणि लाईन QP इज देअर ट्रान्सव्हर्सल आणि QP कशी आहे त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका आहे. If Y/Z is equal to 3:7, Y आणि Z ह्या कोणाचा जो रेशो आहे तो रेशो कसा आहे 3/7 आहे. देन फाइंड द मेजर्स ऑफ अँगल X C फिगर 2.25. आपल्याला आकृती 2.25 मध्ये बघायचं आहे. आपल्याला काय दिलेलं बघा, आपण मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी पण बघूया. रेषा AB समांतर रेषा CD समांतर रेषा EF आणि रेषा QP ही त्यांची छेदिका आहे. जर YZ बरोबर 3:7 तर X ची किंमत काढा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा कोन Y आहे आणि मग हा जर कोन Y असेल तर हा कोन सुद्धा किती येणार आहे बघा Y कोन येईल. आपल्याला ते अपोजिट अँगल आहेत असं सांगून कोन Y आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. पण आता हे काय झाले Y आणि Z कसे झालेत इंटेरियर अँगल झालेले आहेत म्हणून. पण आपल्याला इथं काय दिले बघा त्यांचे जे रेशो दिले 3:7 दिलेला आहे. म्हणजे Y/Z 3:7. सपोज कॉमन फॅक्टर त्या दोघातला जो कॉमन फॅक्टर जर आपण X मानला तर आपल्याला काय मिळेल बघा 3x प्लस 7x. आपल्याला इथं लिहिता येईल 3x प्लस 7x. इथंच लिहूया आपण 3x प्लस 7x इज इक्वल टू 180. काय 180? दे आर द इंटेरियर अँगल. आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणून 7 आणि 3 10x बरोबर 180 म्हणून X बरोबर आपल्याला काय लिहिता येईल बघा X इज इक्वल टू 80 डिग्री. फक्त 18 आपल्याला लिहिता येईल. जर हा 18 असेल तर आपल्याला काय लिहिता येईल बघा Y चं माप इथं काढता येईल. Y म्हणजे काय 3y झालेलं आहे आपलं म्हणजे Y 3x असतं Y बरोबर. देअरफॉर Y इज इक्वल टू 3x. देअरफॉर Y इज इक्वल टू 3x. देअरफॉर व्हॉट वी कॅन राईट हिअर इज इक्वल टू 3 मल्टिपल बाय 18. 3 मल्टिपल बाय 18 it means 54 degree. So this is the value of y is equal to 54 degree. So this is our value of y, but we are just going to find out the value of x. आपल्याला काय करायचं x ची किंमत काढायची, y ची नव्हती काढायची. पण y आणि x हे कसे आहेत पुन्हा इंटेरियर अँगल आहेत बघा. ह्या दोघांच्या मापाची बेरीज सुद्धा किती असणार आहे 180 अंश असणार आहे कारण ह्या दोन रेषा समांतर आहेत. म्हणजेच आपल्याला आता y मिळाल्यानंतर काय काढायचं बघा ह्या दोघांच्या कोणाच्या मापाची बेरीज काढायची. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला x अँगल x प्लस अँगल y इज इक्वल टू 180 डिग्री आपल्याला इथे लिहिता येईल. म्हणून आपल्याला काय त्यातलं माहित आहे बघा एका कोणाचं माप माहित आहे बिकॉज आपल्याला त्याला रिझन काय देता येईल दे आर द इंटेरियर अँगल
ऑफ लाईन ए बी अँड लाईन सी डी अँड ट्रान्सव्हर्सल क्यू पी त्याचं लिहिता येईल. आणि मग आपल्याला इथं वायची किंमत माहीत आहे म्हणून एक्स अधिक 54 is equal to 180 degree. So what we can write here? Therefore x is equal to 180 minus 54. So what we can write here? The subtraction of 180 minus 54 is equal to 126 degree. Therefore the value of x is equal to 126 डिग्री. आपल्याला इथं प्रॉपर मेथड मध्ये लिहावं लागेल बघा, त्याचे रिझन वगैरे टाकून द्यावे लागतील. आपल्याला इथं थोडंसं आपण शॉर्टकट वापरल्यामुळे ते लिहिलेलं नाही. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला साधारणतः 5व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे x इज इक्वल टू 126 डिग्री अशा पद्धतीने लिहिता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पण बघूया लगेच. आकृती 2.26 मध्ये जर Q समांतर R, Q आणि R ह्या समांतर रेषा असतील, रेषा P त्यांची छेदिका असेल आणि A बरोबर जर 80 अंश असेल तर F आणि G काढायचं. काय लिहिता येईल बघा, A बरोबर आपल्याला इथं 80 दिलेला आहे. हा 80 असेल तर हा सुद्धा 80 येईल, कारण दे आर द अपोजिट अँगल. आणि हा जर C 80 असेल तर G सुद्धा 80, बिकॉज दे आर द करस्पॉन्डिंग अँगल. हे संगत कोण आहेत म्हणून A 80 आहे म्हणून C 80 आपल्याला विरुद्ध कोण लिहिता आला. C 80 आहे म्हणून G 80 हा विरुद्ध कोण लिहिता आला. आणि C आणि F ची बेरीज किती येणार आहे बघा, अँगल C आणि अँगल F या दोघांची बेरीज काय येणार आहे 180. बिकॉज दे आर द इंटेरियर अँगल. C प्लस F इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला या दोघांची बेरीज 180 येईल, पण त्यातला आपल्याला C माहिती झालेला. C किती आपला पुन्हा 80 आहे. C 80 प्लस F इज इक्वल टू 180. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, F इज इक्वल टू 180 मायनस 80. Therefore F इज इक्वल टू 100. तर F काय मिळणार आपल्याला 100 मिळेल आणि G काय मिळेल आपल्याला 80 मिळेल. G आपल्याला कसं सांगता येईल 80, A 80 आहे त्याचा अपोजिट अँगल C आणि C चा करस्पॉन्डिंग अँगल G. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न संच 2 मधील आपण 6 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढच्या तासाला आपण बीजगणिताचं प्रकरण 3 हे हा भाग अभ्यासणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला पण अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.